नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मध्ये स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आपण आलो एकविरेला। तर आपल्यासोबत तुम्हाला सगळे आहेत, तुम्ही बघितलं असाल, सुरेश इकडे, माया आहे, अँथनी आणि आपले सगळे मित्र वगैरे आलेत। तर आपण आता स्टार्ट केले चालायला। 8:15 झालेत। तर आता आपण चालू केले। आता आपल्याला जायचं आहे वरती, एक 15-20 मिनटं लागतील जायला। आणि मी जेव्हा येतो, मी खूप वेळा आलो आहे, पण थंडीमध्ये, दिवाळीमध्ये अशा टाईमला येतो। आणि पावसाळ्यात माझा फर्स्ट टाईम आहे। तर पावसाळ्यात वरून नजारा कसा असेल ना, तो पण मला बघायचा आहे आणि तुम्हाला पण मी दाखवणार आहे। आणि खूप धमाल आहे। आणि इकडे ना आज खूप गर्दी आहे आज, खूप, कारण का पार्किंगवरून समज इकडे एंड मुमेंटपर्यंत पार्किंग गेली, लास्टपर्यंत इकडे पार्किंग गेलेली आहे। तर गाईज आता आपण मध्येच आहे, एकदम व्ह्यू एकदम भारी आहे ना। आता मध्ये एक पावसाची सहर येऊन गेली मध्येच। अजून तिकडे ना आता वाटतं पालखी येते वाटतं, कारण का बँजो वगैरे वाजतोय। तुम्हाला आवाज येत असेल काय माहीत नाही। खाली पायथ्याचं हे मंदिर आहे, मंदिराच्या इकडे। आता वरती जेव्हा जाईल ब्रास बँडवालेत, आणि जेव्हा वरती असेल तेव्हा वरती पण काय माहीत बँजोवालेच असतात। तर आपण बघतो असं यूट्यूबला वगैरे। मध्ये काय गर्दी तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो आहे एकविरेला। तर काय धबधबा आहे भारी, एक नंबर भाई धबधबा आहे इकडचा। आणि इकडे सगळं सूचना वगैरे दिल्या आहेत, त्या सगळ्या तुम्ही पाला। आणि इकडे पण भारी एक नंबर दिला आहे। आणि आज खूप गर्दी आहे, तुम्हाला बोललो नाही बघा, लाईन इथपर्यंत आहे। आपण मुखदर्शन करू। तुम्हाला लास्ट वेळा आपण म्हणालेलो, जेव्हा ही आता लेणीमध्ये एंट्री देत नाही, तिकडच्यामध्ये देतात बहुतेक, आणि काहीतरी एंट्री फीज आहे। पहिला आम्ही शाळेतून जेव्हा आलेलो, मी 6वी-7वीला असताना, तेव्हा मला इकडे सुद्धा दिलेली वरती आम्हाला जायला। वरती काय त्यांचे तिकीट्स असतात, ते शाळेमधून आम्हाला दिलेली सर्वांना। आणि हा धबधबा मला खूप आवडला आहे। आता खालचा सीन दाखवतो मी तुम्हाला। तर गाईस आता आपण हे दर्शन तर करून आलो। आता खाली आहे ना आपल्याकडे उडुपी एक हॉटेल आहे, उडुपी हॉटेल आहे। तिकडे सगळे नाश्ता करायला बसल्या, सगळ्यांनी मिसळपाव मागवला आहे। आणि यांच्याकडे अजून नाश्ता वगैरे काय आला नाही, लोकांनी कटवडा मागवला आहे। पाटी इकडे आहे, वडा कट होते अजून। आणि आपल्याला एक मस्त रस्सा पण सुद्धा आलेला आहे, गरम गरम। आणि मस्त बाहेर पाऊस सुद्धा लागतोय, मला दिसतोय का माहीत नाही, पण मस्त गरम थंड थंड पाऊस। आणि वातावरण आहे थंड थंड ना, हे साधा मागवतो। तर मित्रांनो, फायनली आपला नाश्ता वगैरे करून झाला आहे। जयेशने ना आपल्या 5-7 पाव खाल्ले। आणि आपल्याला आता मस्त गड चढायचा आहे। तर कुठला श्रेयस आपल्याला जायचं पहिलं? आधी जायचं विजापूर फोर्टला जायचं आहे। इथून एक 20 मिनटावरच आहे आपल्या बसने। तर खूप मजा येणार आहे। सगळे कपडे वगैरे चेंज करून, पाऊस पण एकदम मुसळधार पाऊस लागतो। त्या मुसळधार पावसामध्ये एकदम एवढी मजा येईल ना, काय विचारू नका। तर चला, इकडे पण शॉपिंग परत चालू झाली आहे बघा। याचं नवीनच लग्न चालू झालं आहे, तर आता झालं आहे, सॉरी, याचं नवीनच लग्न झालं आहे याचं। तर भाई काहीतरी शॉपिंग येतोय। बायकोला काय घेतलंय? पेढे घेतले, कंदी पेढा घेतला, आणि बर्फी घेतलं। अजून काय घेतलंय? फोटो घेतला, किती लागले? 50।
आता लोकांना वाढत चालली आहेत गर्दी आणि वरती तर बापरे एवढी गर्दी आता तर मजबूत गर्दी वाढत चालली असेल. तर फायनली आपण उतरतोय खाली आणि आपल्यासोबत मयाजात आहे आणि एकदम इकडे तर स्लिपरी झाले ना दगडी आणि मयाजाला ना 2 जीव घेऊन उतरतोय, एक स्वतः आणि बोट उतरावं लागतं. आणि हे बघ आता उतरायला पण गर्दी झालेली आहे. ए टोपरा बिपरा घे काका. 50 ला काय बांगडे घ्यायचे नाही काका घे बांगड्या बिंगड्या. जास्त खाली जाऊ ना तेवढं स्वस्त असणार. बरं तुटून आलात ना रे. बंद कर आता. 50 ला होती क्या सारिता क्या मोठा गया. काय जर्सी मस्त मस्त मूर्त्या आहेत. स्वामी समर्थ, गणपती बाप्पा, विठ्ठल रुक्माई, एकविराई मस्त मस्त. तर चला हळूहळू पुढे जाऊया. 50 ला 5 किलो वडील नाही का तो बी 450. आम्हाला पण तर गाईस पुढे बघा काय सीन दिसतोय. एक नंबर सीन आहे. सगळं हिरवं 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 दिसत, मोठे मोठे डोंगर. आता आपल्या त्या समोरच्या डोंगरावर जायचं आहे. लोहगड आणि विजापूर फोर्ट इकडे हा लोहगड आणि विजापूर फोर्ट. पण तो आता दुखाय त्यामुळे दिसत नाही ना, तिकडून दिसतो नाही दिसणार. येताना लवकर आले. तर गाईस आपण खाली पोचलो आहे आता 20-25 मिनिटानंतर. जेवढ्यावरून चढल्या आणि आपण वरती थकल्याने आपण उतरता खूप थकले आणि पायऱ्या एकदम खूप स्लिपरी झाल्या आहेत आणि खूप 2-3 वेळा स्लिप झाले पण असे कोण पडलं नाही, खूप स्लिप व्हायला होतं. सगळे आता इकडे खाली आहे आणि इकडे बँच वगैरे आता वाजायला चालू झाले आहेत. आता आपण जाऊ आपल्या गाडीच्या इकडे जाऊ आणि आता मग आपण समोर जाऊ.